स्वागत आहे। मी नवीन आज व्हिडिओ घेऊन आलो म्हशीचा। म्हैस जर आपली निघाली म्हणजे माझ्यावर जर आली म्हैस तर तिला ओळखायची कशी ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो। चला या मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता। तर हा बघा मित्रांनो हे मुर्रा म्हैस आपल्यापाशी तिन्ही मुर्राच म्हैस आहे। तर हे झाले 15 दिवस आता हे निघाली आहे म्हैस म्हणजे गाभण राहिली आहे आता म्हणजे इंजेक्शन न गाभण ठुले आहे। तर म्हशी आता जर आपली जर निघाली कोणकोणच्या म्हशी आहे काही मुख्य राहते मुख्य निघत असते पण प्रत्येक जणाला माहित आहे की म्हैस जर निघाली तर ओरडते म्हणून कोणकोणच्या म्हशी आहे की नाही ओरडत नाही। मग तिला ओळखायचं कसं मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो। तर पहिले मी तुम्हाला सांगतो म्हशीचं पहिलं जे म्हशी असते पहिले जे चाल करते म्हैस निघाली म्हणून तो पहिले ते ओरडते। ते ओरडते अरमान ओरडते की मी निघाले म्हणून बॉ बॉ अशी ओरडतच राहते ते आपली म्हैस आहे का नाही निघाली की पहिलं तिचं निघाली म्हणून ओळखायचं तेच असते। कारण कोणी पण वयाची बोंबलू लागली म्हणजे निघाली ती। त्याच्याने आहे का नाही दुसरं सांगतो। दुसरं आहे का नाही ते जर कोणची म्हैस बोंबलत नाही मग तिला ओळखायचं कसं मग आहे का ती चिडचिड करते। म्हैस आहे का नाही चिडचिड करते म्हणजे हात लावला तर ते हुंदाड्या मारणं म्हणजे दूध नाही काढू दिलं की वैकाचं। तर ते एक आपलं ओळख असते म्हशीची। दुसरं मी अधिक सांगतो तुम्हाला तिसरी आहे का नाही जर इकडे तिसरी जर मी तुम्हाला वैकाचं असलं तुम्ही सांगतो हे बघा ही म्हैस आहे। जर तिसरं आपलं इथं आहे का नाही मित्रांनो चिकट पाणी सोडते तर त्याचं आहे का नाही जर चिकट पाणी जर आपलं ते चिकट असं काचासारखं जर ते चिकट राहते ते समजून घ्या तुम्ही। जर ते जर दिसत असेल तर तेव्हा मी समजून जायचं की ते निघाली। अधिक चौथा मी तुम्हाला सांगतो उपाय। चौथा आहे का नाही बेस्ट आहे। चिकट पाणी बिन नाही आलं आणि म्हैस आहे का नाही ओरडू लागली आणि हात बिन लावू लागली पण चिकट पाणी नाही आलं कसं समजावं। तर हे आहे का नाही आपलं चायन आहे का नाही हे बघा या म्हशीत मी सांगतो। तर हे इकडे या हिच सांगतो मी तुम्हाला हिचं हिट लावलं तर हे का नाही चायनचा भाग असा उघडाचा। चायनचा भाग उघडल्यानंतर हे इकडला चायनचा भाग आहे का नाही जर लालसर जर झाला प्युअर लाल म्हणजे गुलाबी म्हणजे लाल होत असते तर लाल जर झाला तेव्हा मी समजून जायचं चिकटपणा असला त्याच्यात लाल झाला तेव्हा मी समजून जायचं की बा आपली म्हैस निघाली। तर असे त्याचे वेगवेगळे हे आहे आपलं वैकाचे त्याचे कारणे असं ओळखा लागते त्याच्यानंतर आहे का नाही आपलं चिकट जर लगी जर झाली लगी जर झाली तर त्याची उमटून येते लगी त्याच्या मांडीवर हे बघा याच्यावर उमटून येऊ लागली तर याचं हे चिकटपणा आहे हे बघा। तर असे लक्षण आहे तिचे जर म्हैस जर निघाली तर हात नाही लावते शेपूट वरे करते। अधिक आहे का नाही दुसरं बी नाही पाचवं तर हे आहे का नाही जर निघाली ना तर शेपूट अशी वरे करते शेपूट वरे करत असते निघाल्यावर। असे लक्षण आहे तर म्हशीचे निघाल्यावर। तर असे तुम्ही काळजी घ्या। जर तुम्ही जर ते जर लक्षण जर टाळले तर मग डायरेक्ट तुमची म्हैस आहे का नाही 1-1.5 महिन्यावर जाते मग त्याच्यानंतर डबल तुमचं म्हैस आहे का नाही डबल माझ्यावर येते म्हणजे गाभण राहते ते। तर असे तुम्ही लक्षात ठेवायचे गोष्टी बद्दल मला कोणचा पण व्हिडिओ विचारा कमेंट करायचा नक्की कारण मी तुमच्या कमेंटवर तुमचा व्हिडिओ बनवत असतो। तुम्ही कमेंट करत जा आणि आपले जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही शेअर बी करा लाईक बिन करत जा लाईक मेन करत जा कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी मला चांगले आनंद होते। जर तुम्ही जर प्रश्न विचारले लाईक केलं शेअर केलं तर तुम्हाला असेच मी व्हिडिओ आणत राहील। तुम्ही शेतकरी मित्रांना सपोर्ट करा। जय महाराष्ट्र।